जामखेड शहरातील 80 कोटीच्या सुरू असलेल्या मलनिःसरणीकरण गटार योजनेचे काम सध्या सुरू आहे. मात्र सदरचे काम हे निकृष्ट होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून याबाबत एक दिवसाचे आमरण उपोषण करण्यात आले होते. यावेळी मुख्याधिकारी यांनी उपोषणस्थळी भेट देत याबाबत योग्य ती चौकशी करून दोषींना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे देखील आश्वासन दिले होते. याच अनुषंगाने बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी भाजपचे नेते अमित चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट नाना राळेभात, नगरसेवक मोहन पवार, मनोज कुलकर्णी, प्राध्यापक विकी गायतडक, अर्जुन म्हेत्रे, हर्षद काळे, प्रवीण होळकर, मुख्याधिकारी अजय साळवे, ठेकेदार सतीश देवकर, इंजिनियर अमीर शेख, प्रफुल्ल पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आपण विचारलेल्या प्रश्नावर ते पूर्वनियोजित असं त्यांचं उपोषण होतं. खऱ्या अर्थानं जामखेड नगर परिषद अंतर्गत मलनिःसरण भूमिगत ड्रेनेजची योजना, या योजनेचं काम गेली 6 महिन्यापासून जामखेड शहरामध्ये चालू आहे. ते काम चालू असताना प्रभाग क्रमांक 3 मध्ये काम 3 तारखेला सुरू झाल्याच्यानंतर वेळोवेळी या प्रभागाचे नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष पोपट नाना राळेभात, त्याचप्रमाणे या प्रभागाचे नगरसेवक मनोज काका कुलकर्णी यांनी वेळोवेळी या कामाच्या दरम्यान चालू असताना भेट दिली. काम चालू असताना सूचना केल्या, नागरिकांना सहकार्य करण्याची ते विनंती केली आणि या प्रभागातील सर्वच नागरिकांनी त्या ठिकाणी काम चालू असताना सहकार्य केलं. कामावरती असलेलं मटेरियल, या मटेरियलसाठी आज या ठिकाणी संबंधित एजन्सीचे प्रमुख देवकर साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांची या योजनेची कन्सल्टन्सी केली त्यांचे पाटील साहेब तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आज पुन्हा ज्या ठिकाणापासून काम सुरुवात झाली आणि ज्या ठिकाणी काम आत्तापर्यंत येऊन थांबले अशा सर्व ठिकाणाची पाहणी केली आणि त्या ठिकाणी त्या पाईपची व्यासाची परिस्थिती असेल, त्याच्यानंतर ड्रेनेजचा काय भाग असेल, चेंबर असतील, हे सर्व आम्ही त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्या ठिकाणी संबंधितांना तांत्रिक बाबींच्या सूचना केलेल्या आहेत आणि ह्या सूचनाचं झाल्याच्यानंतर आवश्यक ते बदल संबंधित एजन्सी त्या ठिकाणी करणार आहे आणि यानंतरच्या काळामध्ये जास्तीत जास्त जामखेड मधील नागरिकांसाठी त्या ठिकाणी या योजनेमधून सुविधा देण्याचा प्राधान्याने विचार आमचे सर्व लोकप्रतिनिधी एक विचाराने करणार आहेत आणि एक उत्कृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी शहरवासियांसाठी आम्ही सर्वजण एकत्रित मिळून करून घेणार आहोत. याबद्दल कुठलीही आमच्यामध्ये शंका नाही. संपूर्ण लोकप्रतिनिधीमध्ये एक वाक्यता असून प्रत्येक प्रभागामध्ये होणारं काम हे दर्जेदारच होणार, याबाबत निश्चिंत राहण्यास हरकत नाही. हे कामामुळं अनेक ठिकाणी असा खड्डे कुठं म्हणजे मुरुम उकारणार आहे. मग नागरिकांना तुम्ही कशा पद्धतीने थोडंसं संयमाची भूमिका कशी घ्यायला लावणार, कशा पद्धतीने तुम्ही नागरिकांना ज्या ठिकाणी त्या ठिकाणी विकास कामं होणार आहेत, ही विकास कामं होत असताना महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सभापती आदरणीय राम शिंदे साहेब यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही भूमिगत गटर या योजनेचा शुभारंभ त्या ठिकाणी केलेला आहे. त्याचप्रमाणे पाण्याची योजना आहे दहीगाव ते जामखेड, ही जी पाण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे साहेबांनी त्या ठिकाणी मंजूर करून आलेली, त्याचंही काम प्रगतीपथावर आहे. त्या कामाचा देखील असाच फॉलोअप घेऊन ते आणखीन जलद गतीने कसं होईल यासाठी आम्ही प्राधान्याने विचार करणार आहोत. हे काम होत असताना शहरातील सर्वच भागामध्ये त्या ठिकाणी रस्ते उधळण्याची शक्यता आहे, तर उधळणारच आहेत. त्या वेळेला जामखेड शहरातील सर्व नागरिकांना विनंती राहील की साधारणतः पुढील 1 वर्षभर हे काम चालेल आणि हे काम चालू असताना जी गैरसोय होणार आहे, त्या गैरसोयी जरी आत्ता होणार असेल तर पुढच्या 30 वर्षाचं नियोजन त्यामागं आहे. आत्ताची झालेली गैरसोय पुढच्या पिढीला ती प्रेरणादायी नक्की ठरेल. ती होत असताना सर्व कामे, यानंतर कॉन्क्रीटचा रस्ता आहे, तो महत्त्वाकांक्षी प्रकल्प आम्ही सर्वजण मिळून तो करणार आहोत आणि त्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प झाल्याच्यानंतर जामखेड शहरातील भूमिगत गटर, पाणी योजना आणि रस्त्याची योजना ही पूर्ण होणार आहे. त्यानंतर लाईटचा प्रश्न असेल तोही आम्ही प्राधान्याने सोडवणार आहोत. जामखेड शहराला आणखीन आवश्यक असणारी DPची बऱ्याच ठिकाणी शहर वाढलेलं आहे, त्या ठिकाणी कमी दाबाने वीज पुरवठा होतो, त्यासाठी देखील आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करून साहेबांच्या माध्यमातून भरीव असा निधी आणून जामखेड शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत. नगरसेवक आपलं नगराध्यक्ष म्हणून आणि सर्व नगरसेवकांनी आज तुम्ही पाहणी केली, तर ठेकेदारांना तुम्ही काय सूचना दिल्यात? तांत्रिक बाबींच्या सूचना होत्या आणि ज्या काही प्रत्यक्ष फील्डवर आल्यानंतर अडचणी निर्माण होतात तेही त्यांनी आम्हाला सांगितल्या. त्या झाल्याच्यानंतर कामाच्या बाबतीतल्या तांत्रिक सूचना होत्या, त्या आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत. कामाचा गती वाढवण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे, ती देखील वाढणार आहे. काम एका बाजूने चालूच आहे, परंतु त्याच्यामध्ये जो काही 19-20 आपल्याला जाणवत होता ते संबंधित कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी देखील त्यांच्या
कर्मचाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत आणि काम दर्जेदार करण्याबाबत ते देखील आमच्या एक विचार आहे. हा निकष त्याच्यामध्ये नसतो, कारण कॉन्ट्रॅक्टर हा त्या एजन्सीकडं असणारे त्यांचे अथॉरिटी परमिट आणि त्या परमिटीनंतर त्यांची त्या कामाबद्दलची योग्यता, त्याचे निकष हे सर्व बाबी तपासले जातात. त्या तपासल्याच्या नंतर त्या ठिकाणी टेंडर हे ओपन टेंडर असतं. साधारणतः 80 कोटी रुपयाचं टेंडर आहे. हे संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी फ्लॅश होतं. ऑनलाईन टेंडर असल्यामुळं त्याच्यातील राज्यातील अनेक जण त्या ठिकाणी इच्छुक पण त्या टेंडरसाठी झाले होते, परंतु त्यांनी टेंडर भरताना या रकमेपेक्षा अबव 11% टेंडर भरलं होतं. संबंधित कॉन्ट्रॅक्टर हे जरी आपल्या मतदारसंघातले असले तरी त्यांचं राज्यभर काम चालू आहे. आणखीन काही ठिकाणी त्यांच्या योजना आहेत. त्र्यंबकेश्वरला सुद्धा आता त्यांची योजना त्या ठिकाणी चालू आहे, म्हणून ते तिथल्या आमदारांच्या किंवा तिथल्या लोकप्रतिनिधीच्या जवळचे का असं होत नाही. ते काम त्यांना कायदेशीर बाबीची पूर्तता करूनच मिळालेलं आहे. त्याच्यामुळं त्यांचा जो दावा आहे, मग आम्ही असं म्हणायचं का की हॉस्पिटलचं काम आहे किंवा कन्सल्टंट एजन्सी ही बारामतीची आहे म्हणून आमदार राम शिंदे साहेब, आमदार रोहित पवार यांच्या जवळची आहे, कन्सल्टंट एजन्सी बारामतीची आणि कॉन्ट्रॅक्टर एजन्सी कर्जत जामखेड तालुक्यातली. मग असं कसं होतं? तर ते तसं काही नसून कन्सल्टंट एजन्सी बारामतीची आहे त्याबद्दल आणि ही एजन्सी आपल्या दोन्ही मतदारसंघातली आहे. तर असं कुठलं त्याच्यामध्ये निकष नसतो. संबंधित एजन्सीसुद्धा जरी बारामतीची असली तरी त्यांनी त्या योग्यतेने त्या पात्रतेची असेल म्हणूनच त्यांची त्या ठिकाणी निवड झालेली आहे. ते पण त्या कार्यक्षेत्रात त्या बसलेले आहेत म्हणून त्यांची त्या ठिकाणी निवड आहे. ओके.